आणि कापूसामध्ये नुसतं आता टोकन केलेलं आहे, बाकी कुठलीही मशागत नाही. आणि याला काय केलं की एक भर लावण्याकरता उखळी केली मातीची, याच्यानंतर आता सरळ भर लागणार आहे आणि एक भर झालं काम आमचं. पुन्हा नाही याच्यात निंदन, पुन्हा नाही खुरपण, पुन्हा नाही तिफन, पुन्हा नाही मोगडा, पुन्हा नाही डवरणी, पुन्हा नाही काही नाही. वेळ कष्ट बचत इथं वास. नमस्कार मित्रांनो, देशभरात सध्या SRT तंत्रज्ञान ही कन्सेप्ट रुजत चालली, म्हणजेच शून्य मशागत शेती नेमकी काय आहे समजून घेऊया आपण. आपल्यासोबत ही योजना जी संपूर्ण राज्यभरात राबवत आहे आणि सध्या 3 जिल्ह्यामध्ये जे काम करतायत अधिकारी देखील आपल्यासोबत आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये ही संकल्पना राबवलेली आहे ते शेतकरी देखील आहेत. गप्पा मारूया आणि समजून घेऊयात की नेमकी SRT तंत्रज्ञान काय आहे आणि याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतोय. नमस्कार, शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी परमेश्वर निकम. सर, स्वागत आहे आपलं. सर्वप्रथम आपला परिचय द्या. मी GB खंडागळे, तांत्रिक समन्वयक, पैठण, औरंगाबाद, फुलंब्री या तिन्ही तालुक्यामध्ये काम करतो. नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शून्य मशागत तंत्रज्ञानाचं काम करतो. SRT तंत्रज्ञान म्हणजे नेमकी काय आहे? SRT तंत्रज्ञान असं आहे की शून्य मशागतीनं काम करायचं आहे. आज शेतकऱ्यांचा भरपूर खर्च असा होत चालला आहे आणि खर्चापायी शेतकरी कंटाळून गेला, त्याच्या हाताला काही मिळत नाही. मग आम्ही साधारण 2019पासून टापरगाव इथे पहिलं तंत्रज्ञान केलं आणि तिथं माझे सहकारी होते बेडवाल सर आणि मी नानासाहेब कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत मी बेडवाल असे काम करत होतो. मग आम्ही पहिला प्रयोग टापरगाव इथे टाकला. टापरगावला तो प्रयोग सक्सेस झाला. माझ्या असं मनाला वाटलं की फुलंब्री तालुक्यातले काही शेतकरी टापरगाव इथे घेऊन जावा. मग रावसाहेब दगडू मोरे, अजून 2 शेतकरी खामगावचे, यांना मी टापरगावला घेऊन गेलो. रावसाहेब मोहिते यांच्या शेतात गेल्यानंतर त्यांनी जे पाहिलं आणि जेव्हा पाहिल्यानंतर त्याच्या डोक्यात बसलं, अरे इथं महत्त्वाचं तंत्रज्ञान आहे. इथं ह्या तंत्रज्ञानामध्ये कापणी करण्याचं तंत्रज्ञान. एकदाची बेड पाडले आणि बेडचं अंतर 4.5 फुटाचं आहे. 2 सरीमधलं 4.5 फूट आहे आणि 2 रोपातलं अंतर साधारण 1.5 फूट आहे आणि उंचीचे बेड 6 ते 9 इंचापर्यंत आहे. बरं. असं हे तंत्रज्ञान जेव्हा शेतकऱ्याला समजलं, मग रावसाहेब दगडू मोरे, राहणार बाबुळगाव, तालुका फुलंब्री यांनी हे तंत्रज्ञान पाहिलं आणि आपल्या घरी येऊन याचं अवलोकन केलं. हे 2020मध्ये यांनी पदार्पण या शून्य मशागत तंत्रज्ञानामध्ये जेव्हा एंट्री केली, प्रवेश केला, त्यांच्या मनाला असं वाटलं की हे तर फारच आनंद आहे. सुरुवातीला त्यांनी टमाटे घेतले. टमाटेमध्ये भाव नव्हता, अक्षरशः टमाटे फेकून दिले आणि तणांचं एवढं काही तण झालं होतं इथं. मग मी असंच बाबरा या गावाला जात असताना पाहिलं. रामराम नमस्कार घातला त्यांना. तुम्ही टापरगावचं तंत्रज्ञान का विकसित करत नाही, त्यांना परत उजळणी केली आणि त्यांनी लागलीच तिथं मक्का लावण्याचा प्रयत्न केला. मक्का आला आणि ग्लायसेल मारून आम्ही ते पहिल्यांदा त्यानं पूर्ण जमिनीतच जिरवले आणि जिरवल्यानंतर त्याचं कर्ब खत झालं आणि मक्काला हळूहळू कर्ब मिळत चालला. जी मक्का झाली त्याच्यानंतर कापूस लावला. मग कापसाचंही उत्पादन, मकाचंही उत्पादन सारख्यानं आलं आणि पुन्हा आता उन्हाळ्यातली मक्का घेतली आणि आता खरीपातला कापूस डोलतोय. आणि कापूसामध्ये नुसतं आता टोकन केलेलं आहे, बाकी कुठलीही मशागत नाही. आणि याला काय केलं की एक भर लावण्याकरता उखळी केली मातीची, याच्यानंतर आता सरळ भर लागणार आहे आणि एक भर झालं काम आमचं. पुन्हा नाही याच्यात निंदन, पुन्हा नाही खुरपण, पुन्हा नाही तिफन, पुन्हा नाही मोगडा, पुन्हा नाही डवरणी, पुन्हा नाही काही नाही. वेळ कष्ट बचत इथं वाचते. बरोबर आहे, पण यात शेतकऱ्यांना मुख्य काय फायदा होतोय? याचं जर शून्य मशागत शेती शेतकरी करतोय, त्याची वेळ बचत होते, खर्च कमी होतोय, मात्र उत्पादनात काही वाढ होते का? शेतकऱ्याला कशा प्रकारे फायदा होतो? आता इथं बचत कशी होती बघा. हे मागच्या वर्षीचं शेत SRTचं आहे. चालू वर्षी पाऊस पडला, लागलीच म्हणजे त्याची नांगरणी नाही, वखरणी नाही, ना कुळवणी नाही, ना रोट्या नाही, काही नाही. लागलीच पाऊस पडला, त्याच याच्यावर आम्ही टोकन करून घेतलं. म्हणजे त्याचा 7-7.5 हजार एकरला होणारा जो खर्च आहे, नांगरणी करा, कुळवणी करा, हे बंद झालेलं आहे. तो त्याचा नफा आहे. आणि मुख्य पिकामध्ये त्यांचा तो ॲडिशनल नफा मिळाला आहे त्यांना, की मुख्य पिकाचं जे उत्पादन येतं त्याच्यात 7.5 हजार रुपये तुम्ही अजून टाका, तो निव्वळ नफा आहे त्यांचा. बरोबर. हा निव्वळ नफा मिळाला त्यांना. जे आपलं स्लोगन आहे तण देई धन, बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की तण असल्यावरती जो माल आहे ते व्यवस्थित येत नाही. याबद्दल आपलं काय मत आहे किंवा आपला काय अनुभव आहे?
गेली 4 वर्षापासून नानासाहेब कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत मी जे काम करतो समन्वयकाचं, आणि बाजूला जे गेलो ज्यावेळेस आम्हाला चिपळूणकर दादा आणि भडसाळू दादा आणि कोळेकर सर मुंबई यांनी सांगितलं की तन देई धन, जेव्हा लक्षात आलं की तन येतं धन देता बाबा, मग कसं धन देता की त्यांना जागेवरच जिरवा. मग तणनाशक, जे तणनाशक आहे ते शिफारस प्रमाण तणनाशक मारायचं आपल्याला, पिकांच्या शिफारशीप्रमाणच तणनाशक मारायचं आहे आपल्याला. आता उदाहरणार्थ कापूस असेल इथं, तर कापूसामध्ये काल डोजो नावाचा आला, टर्गा सुपर आहे, विटे, ते आम्ही आता फवारणी करून टाकतो. आणि पेरणी अगोदर एक फवारणी आमची की पेरणीनंतर सुद्धा उगवणीपूर्व आणि उगवणीपूर्व आम्ही पेंडी मिथिलीन मारून घेतलं. तो एक त्या शेतकऱ्याला फायदा झाला का आतापर्यंत निंदन नाही याच्यामध्ये, कुठलाही निंदन नाही, तसंच पडलेलं आहे. म्हणजे एक तर ते बियाणं उगलं नाही, तो एक फायदा आला. आणि मुख्य पिकामध्ये त्याला फायदा असा होतो की मशागतचं काम नाही, तो एक फायदा. आणि उगवणीपूर्व मारल्यानंतर निंदणीचा फायदा, निंदन नाही. धन्यवाद.